पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर आमलासारख्या पदार्थाने हल्ला, परिसरात खळबळ। पंढरपूर शहरातील कोळीगली परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 20 वर्षीय मुलीच्या चेहऱ्यावर अज्ञात तरुणांनी आमलासारखा अंमली पदार्थ फेकल्याची गंभीर घटना घडली आहे। या घटनेमुळे शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। पीडित मुलीचे नाव भागवत असे असून तिच्या आईवडिलांनी ही माहिती दिली आहे। घटनेनंतर तत्काळ माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी पुढाकार घेत मुलीला लाईफलाईन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिरसट यांनी केली आहे। त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत अशा प्रकारच्या घटना शहरात पुन्हा घडू नये त्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत असेही आवाहन केले। दरम्यान पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे। नागरिकांमध्ये या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। रंजना सुदाम भागवत, माझी मुलगी वैष्णवी सुदाम भागवत। माझ्या मुलीवर ॲसिडसारखा पदार्थ टाकला आहे मुलाने। तर त्यांच्या कोणते मुले होते काय तुम्हाला माहिती नाही? बरं, कुठे मुलगी तुमच्या आढळून आली? नगरपालिकेच्या समोर। नगरपालिकेसमोर काय चेहऱ्यावर नेमकून काय कसं झालं होतं? असं पुरळ आले सगळे, चेहरा सुजलाय, ॲसिड सारखं काय दिसून येतंय? ठीक, मग आता तुम्ही लाईफलाईन हॉस्पिटलला घेऊन आलाय, काय गुन्हा दाखल वगैरे करणार आहेत का? करणार आहे, असं दुसऱ्या मुलीवर होऊ नये। कोळीगल्ली परिसरातील वैष्णवी सुदाम भागवत ही मुलगी भेळ खाण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या जवळ गेलेली असताना तिच्यावर अज्ञात युवकांनी ॲसिडसारखा पदार्थ द्रव्य टाकण्याची घटना आज या पंढरपूर शहरामध्ये घडलेली आहे। या घटनेचा प्रथम निषेध आम्ही व्यक्त करतो आणि या मुलीला आम्ही आत्ताच लाईफलाईन हॉस्पिटल इथे अतिदक्षता विभागामध्ये ॲडमिट केलेलं आहे। तिच्यावर उपचार चालू आहे। पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे PI असतील, उपविभागीय पोलीस अधिकारी असतील, तसेच पोलीस अधीक्षक असतील, यांना एक विनंती आहे की अशा घटना पंढरपूर शहरामध्ये वारंवार घडत आहेत। ह्या मुलीला जर काय कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण आहे? हे अशा ह्या घटना कुणी केलेल्या आहेत त्याच्यावरती कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहे।